नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा गोल्डन रूल ऑफ व्हिडिओ सिरीज मध्ये. आताचा गोल्डन रूल आपण समजून घेणार आहोत. खूपच सोपा आहे. आयदर ऑर आणि नायदर नॉरचा. काय आहे आयदर ऑर आणि नायदर नॉर? काय म्हणतो हा रूल बघा. जेव्हा वाक्यामध्ये आयदर ऑर किंवा नायदर नॉर असतो तेव्हा पहिल्या कर्त्याकडे म्हणजे पहिला सब्जेक्ट अजिबात याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. आता रूल काय म्हणतोय, जर सब्जेक्ट टू सिंग्युलर असेल म्हणजे आपण काय केलंय, पहिला सब्जेक्ट आहे त्याला कम्प्लिटली इग्नोर केलेलं आहे. कोणावरती फोकस करायचंय? सब्जेक्ट टू वरती. आता सब्जेक्ट टू हा सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर यायला पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. आयदर द स्टुडंट्स ऑर द टीचर इज लेट. हा झाला सेंटेन्स. कशाने कनेक्ट केलेला आहे? आयदर ऑरने. आता या सेंटेन्स मध्ये स्टुडंट्स हा सब्जेक्ट 1 आहे आणि टीचर हा सब्जेक्ट 2 आहे. ठीक आहे. स्टुडंट्स आपल्याला इग्नोर करायचे ॲज पर रूल. आपल्याला कुठला सब्जेक्ट बघायचा आहे? सब्जेक्ट 2. आता सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग त्याच्यानंतरचा जो वर्ब येणार आहे मित्रांनो, हा पण सिंग्युलर असणार आहे ॲज पर रूल. आलं लक्षामध्ये? ओके. आता अजून एक एक्झाम्पल बघा नायदर नॉरचा. नायदर यू नॉर ही वॉज देअर. आता नायदर यू नॉर ही वॉज देअर यामध्ये सब्जेक्ट 1 कुठला आहे? यू. दुसरा सब्जेक्ट कुठला आहे? ही. ॲज पर रूल आपल्याला काय करायचं? पहिला सब्जेक्ट इग्नोर करायचा आहे. ठीक आहे. कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे? दुसरा घ्यायचा आहे. दुसरा सब्जेक्ट सिंग्युलर की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग त्याच्यानंतरचा येणारा जो वर्ब आहे हा पण सिंग्युलर पाहिजे. आता हा सिंग्युलर आहे वॉज. पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून हा आहे वॉज. आलं लक्षात? व्हेरी गुड. चला आता अजून एक रूल बघा. काय म्हणतो? जर सब्जेक्ट टू प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? अनेकवचनी पाहिजे. चला व्हॅलिडेट करूया. आयदर राम ऑर हिज फ्रेंड्स आर कमिंग. आता या सेंटेन्स मध्ये राम हा सब्जेक्ट 1 झाला, फ्रेंड्स हा सब्जेक्ट 2 झाला. ठीक आहे. ॲज पर रूल आपल्याला पहिला सब्जेक्ट काय करायचा आहे? लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. दुसऱ्या सब्जेक्टकडे लक्ष द्यायचं. दुसरा सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे, अनेकवचनी आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचा जो वर्ब येणार आहे हा पण प्लुरलच असणार आहे. म्हणजे अनेकवचनी असणार आहे. काय आलेलं आहे? आर. व्हेरी गुड. चला पुढे बघूया. नायदर आय नॉर ब्रदर्स माय ब्रदर्स वर देअर. आता यामध्ये आय हा झाला सब्जेक्ट 1, ब्रदर्स हा झाला सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 1 आपण केला इग्नोर, सब्जेक्ट 2 ला पकडला. हा काय झाला? प्लुरल. त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे हा काय आहे? प्लुरल. वर. आलं लक्षामध्ये? तर हा झाला आयदर ऑरचा नियम. आता तुमच्यासाठी नायदर माय ब्रदर नॉर माय सिस्टर्स डॅश डॅश कमी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तुम्ही कॉमेंटमध्ये टाईप करून सांगा. आणि फायनली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे लाईव्ह सेशन जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.